विषय आज याच्यासाठी आहे, काल मी जी फेसबुकला टाकलेली आपल्या सर्वांना माहिती दिली होती की दिव्यामध्ये ठाणे महानगरपालिकेचा पाणी पुरवठा विभाग दिवेकरांची कशी रीतसर लूट करतो आहे हे दाखवण्यासाठी मी आज आपल्या सर्वांना इथे बोलवलं आहे। जास्त मी वेळ घेत नाही, आपल्याला मी सांगतो। आपल्या दिव्यामध्ये एक मदन स्मृती म्हणून अपार्टमेंट आहे जी साब्यामध्ये आहे। यांचं साधारणतः यावर्षीचं बिल ऑक्टोबर ते मार्च 26 या 2 क्वार्टरचं जे बिल आहे 1,93,000चं बिल आलं होतं आणि ते बिल घेऊन ही सोसायटी जी आहे त्याचे मेंबर माझ्याकडे आले होते की आम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त बिल आलेलं आहे। जेव्हा यांचं बिल मी तपासलं तर या संपूर्ण बिलामध्ये आपण एक गोष्ट बघू शकता की प्रत्येक बिल जे आहे आपल्या महापालिकेमध्ये क्वार्टर वाईज आपल्याला बिलं येतात। त्याच्यामध्ये यांच्याकडे 2 क्वार्टरची बिलं जी आहे ती आलेली नव्हती, म्हणून मी ऑनलाईन ही बिलं सर्च केली ठाणे महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती। तिथे गेल्याच्यानंतर मला असं आढळलं की तिथे मार्च 2025 नंतर कुठलंही नवीन बिल जे आहे म्हणजे जे 1 एप्रिल ते 30 जूनपर्यंत असायला पाहिजे आणि 1 जुलैपासून 30 सप्टेंबरपर्यंत असायला पाहिजेत, या 2 क्वार्टरची बिलं या सोसायटीची जनरेट झालेली नव्हती। म्हणून मी या माणसांना पाठवलं, त्यांना सांगितलं तुम्ही जाऊन घेऊन या। त्यांना तिथे सांगण्यात आलं की ती अवेलेबल नाही आहेत, क्वार्टरमध्ये पण याच्या ऑनलाईन पण अवेलेबल नाही आहेत, तर तुम्ही हे जे बिल आहे ते भरा। याच्यामध्ये त्यांची थकबाकी जी आहे ती 1,18,000 रुपये थकबाकी दाखवण्यात आली। विशेष म्हणजे 2024-2025 जी आहे म्हणजे जेव्हा मार्च 2025मध्ये यांनी बिल भरलं होतं तेव्हा साधारणतः 87,000 रुपयाचं 82,000 रुपयाचं बिल यांनी भरलेलं होतं महापालिकेला। म्हणजेच जेव्हा 1 एप्रिलपासून यांनी बिलाची नवीन सुरुवात झाली, हे जे 1,18,000ची थकबाकी आहे ही 6 महिन्याची थकबाकी दाखवत होती। थोडंसं खोलात गेल्याच्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की बाबा याच्यामध्ये जो आहे आकड्यांचा जो खेळ आहे याच्यामध्ये गडबड आहे। तो कसा आहे ते मी आपल्याला आता थोडंसं डिटेलमध्ये सांगतो। यांचं हे जे 1/2024चं बिल आहे आपण हे बघू शकता इथे। याच्यामध्ये आता एक जर आपण 9332 हा जर त्यांचा मीटर नंबर पकडला तर या मीटर नंबरची जी रीडिंग आहे याच्यामध्ये आपण बघू शकता की 4401 हा मागील रीडिंग दाखवतो आहे आणि करंट रीडिंग दाखवतो आहे 4693। म्हणजे जेव्हा हे बिल बनलं असेल त्याचं 4693 हे बिल होतं, रीडिंग होतं। त्याच्या पुढच्या ज्या क्वार्टरचं रीडिंग आहे हे बिल त्यांनी भरलं, त्याच्या पुढच्या क्वार्टरचं बिलिंग जे आहे ते 4693 पासून सुरुवात व्हायला हवं होतं किंवा त्याच्या पुढून सुरुवात व्हायला पाहिजे होतं, पण हे जे रीडिंग आहे हे दाखवलं 4093। मग मी मागे जाऊन चेक केलं तर माझं असं लक्षात आलं की हे जे बिल आहे 4093चं रीडिंग हे 2023चं जे रीडिंग आहे 2023-24चं तिथपासूनचं रीडिंग त्यांनी यांचं इथे घेतलेलं आहे। म्हणजे ऑलरेडी जे बिल यांनी भरून मोकळं केलेलं आहे त्याच रीडिंगचं साधारणतः 8 महिन्याचं 9 महिन्याचं बिल पुन्हा त्याच्या पुढच्या रीडिंगमध्ये आलं आहे। आपण जेव्हा लाईट बिल बघतो तेव्हा साधारणतः मागील रीडिंग जे असते त्याच्या पुढच्या महिन्यात त्याच्यापासून ती पुढे चालू व्हायला पाहिजे। हा जो घोळ आहे म्हणजे जिथे यांचं बिल 10 ते 12,000 येत होतं अचानकमध्ये ते 50,000, 60,000, 70,000 असं व्हायला लागलं। यांना घेऊन मी पाठवलं होतं की तुम्ही जा आणि ठाणे महानगरपालिकेमध्ये जाऊन भेटा। तिथे गेल्याच्या नंतर यांना सांगण्यात आलं की याच्यात काही होणार नाही, हे बिल तुम्ही भरा। मी स्वतः एक 10 दिवसापूर्वी यांच्याकडे गेलो होतो, तेव्हा पवार साहेब जे आहेत उपनगर अभियंता त्यांना मी भेटलो। त्यांना भेटल्याच्यानंतर त्यांनी कुलकर्णी साहेबांकडे पाठवलं, तिकडे आम्ही गेलो। त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की मी सोसायटीवाल्यांना सांगितलं तुम्ही इथे जाऊन भेटा। तिथे तिवारी म्हणून एक होते जे या संपूर्ण दिवा परिसराचं मीटर रीडिंग घेतात आणि चंद्रकांत काहीतरी अजून एक ऑफिसर आहेत तर त्यांनी चंद्रकांत हाडके म्हणून, तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला हे 1,96,000चं बिल भरावंच लागेल, हे बिल बरोबर आहे आणि तुम्हाला ते भरण्याशिवाय गत्यंतर नाही आहे। त्यानंतर काल मी याच सर्व लोकांना जाऊन पुन्हा भेटलो आणि त्यांच्या मी ही गोष्ट लक्षात आणून दिली की तुम्ही जे बिल रीडिंग घेतलेलं आहे हे चुकीच्या पद्धतीने मीटरचं रीडिंग घेतलेलं आहे। एक गोष्ट मी आपल्याला सांगतो की ही जी सोसायटी आहे ही अत्यंत सुशिक्षित लोक हँडल करतात, पण यांच्याकडून सुद्धा ही चूक झाली की यांनी हे रीडिंग बघितलं नाही। जसं आपण 1 महिन्यात जर लाईट बिल वाढवून आलो तर आपण मीटरचं रीडिंग बघतो, यांच्याकडून पण ही चूक झाली की त्यांनी त्यांचं मागील रीडिंग आणि करंट रीडिंग बघितलं नाही आणि त्याच्यामुळे त्यांचं बिल वाढवून आलं। जेव्हा मी या गोष्टी त्यांना व्यवस्थित विचारल्या तेव्हा त्यांच्या तोंडातून ततपप सुरू झालं। आज त्यांना सांगितलं होतं की तुम्ही यांना पाठवा, आम्ही यांना बिलाचं रेक्टिफिकेशन करून देतो। आणि मित्रांनो मला तुम्हाला सांगायला आवडेल की जे बिल 1,93,000 रुपये होतं हेच बिल आज त्यांना जे आहे ते दुरुस्त करून 87,000 रुपये करून देण्यात आलं। म्हणजे ज्या महापालिकेमध्ये आज तुम्हाला माहिती असेल की मार्च महिना सुरू आहे, महापालिकेला टार्गेट दाखवायचं आपल्या वसुलीचं, म्हणजे दिवेकरांकडून अशा पद्धतीने लुबाडणूक होऊन
पैसा वसूल केला जातोय का महानगरपालिकेकडून? म्हणजे ज्या सोसायटीचं बिल 87,000 रुपये असायला पाहिजे होतं त्या सोसायटीकडून 1,96,000 रुपयापर्यंतचं बिल घेतलं जात आहे. मग हे बिल कोणत्या आधारावरती घेतलं जात आहे? तिकडे गेल्यावरती सर्वसामान्य माणसाला हे सांगितलं जातं की आमचा कॉन्ट्रॅक्टर चेंज झाला, आमचा माणूस बदलला गेला, त्याच्यामुळे आमच्याकडे नवीन रीडिंग नाही आहे. पण ॲज अ कन्झ्युमर, ॲज अ ग्राहक हे आमची चुकी आहे का? जो सर्वसामान्य कर भरणारा माणूस आहे त्याचं काम आहे की त्याला तुम्ही सर्व्हिस द्यायची आहे. तो तुमचं बिल भरतोय प्रामाणिकपणे. मग जर प्रामाणिकपणे तो बिल भरतोय, मग या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, हे जे घोळ आहेत हे कसे काय होत आहेत? हे फक्त एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. याच्या व्यतिरिक्त दिव्यामध्ये आज जर समजा तुम्ही बघाल, अशा ज्या शेकडो सोसायट्या आहेत, आज 4 लाखाच्या आसपास दिव्यामध्ये सोसायट्या आहेत आणि हे फक्त दिव्यातच होत आहे. माझा हा प्रश्न आहे की दिव्यामध्ये हे स्थानिक पातळीवरती होत आहे का? कारण अशा पद्धतीची बिलं वाढवून लावून नंतर मग ती बिलं कमी करण्यासाठी, कोणाचे खिसे भरण्यासाठी म्हणून हे प्रकार सुरू आहेत का? तर मला असं वाटतं की याची चौकशी होणं गरजेचं आहे. महानगरपालिका आयुक्त जे आहेत, का आता काल मी बघितलं की काल बजेट मांडला गेला. बजेटमध्ये त्यांनी मोठ्या मोठ्या घोषणा केल्या की आम्ही कुठल्याही प्रकारची वाढ न करता हा बजेट सादर केलेला आहे. पण दिवेकरांना तर तुम्ही अशा लुटीमधून ठार मारताच आहे ना. हे समोरासमोर दाखवते मी तुम्हाला की जे बिल 1,96,000 होतं ते आज 87,000 रुपये तुम्ही करून देता. कालपर्यंत जे बिल तुमच्या सिस्टीमला 1,96,000 दिसत होतं ते आज 87,000 रुपये दिसतंय. याच्यावरून तुम्ही जर एका सोसायटीकडून साधारणतः 1,10,000 एक्स्ट्रा मारताय. असे दिव्यामध्ये जितके मीटर आहेत, जितक्या लोकांना तुम्ही सर्व्हिस देताय, असे किती लाखाची, किती कोटींची फसवणूक ही महापालिका दिवेकरांची करते, हा माझा या माध्यमातून प्रश्न आहे. फक्त दिवा शहरातून. कारण मला वाटत नाही की हे कुठे ठाण्यात सुरू आहे, हे कुठे कलव्यात सुरू आहे. कारण दिवा हे फक्त कुरण आहे. या इथे जे अधिकारी आहेत, जे कर्मचारी आहेत, जे इथले कोणी पुढारी आहेत, कोणालाच या विषय, मला असं वाटतं काल महासभा होती, मला कल्पना नाही की हा विषय कोणी पालिकेमध्ये मांडला आहे का. कारण जर दिव्यातल्या नागरिकांना अशा पद्धतीची बिलं येत आहेत तर याचे विषय आयुक्तांसमोर असू देत किंवा मग महापौरांसमोर असू देत, कधी मांडले जात आहेत का? मग हे जे मोठे स्कॅम आहेत, हे स्कॅम कशा पद्धतीने होत आहेत, याची कधी चौकशी होणार आहे का? तर मला असं वाटतं की याची चौकशी झाली पाहिजे. कशी काय ही अशी बिलं जी आहेत ती लोकांना पाठवली जात आहेत आणि त्यांच्यावर काही कारवाई होणार आहे का? म्हणजे जेव्हा आम्ही जातो तेव्हा तिथे वरिष्ठ त्या माणसाला सांगतात हे बरोबर नाही, ते बरोबर नाही. बरं, हे बरोबर नाही, ठीक आहे, पण आता त्याच्यावरती कारवाई काय? ज्या व्यक्तीने ही बिलं दुरुस्त करून दिली, पहिलं बिलसुद्धा त्यानेच बनवलं 1,96,000चं आणि दुसरं 87,000चं पण त्यानेच बनवलं. मग तो काय झोपला होता का हे बिल बनवताना? 1,10,000चा भुर्दंड त्या नागरिकांना जर होत असेल. अजून एक गंमत अशी आहे, 2021मध्ये या सोसायटीचं जे बिल आहे ते 66 लोक राहतात. ॲक्च्युली या बिल्डिंगमध्ये 66 लोक राहतात. त्याच्यानंतर अचानक 2022मध्ये 1,01,198 रूमचं बिल करण्यात आलं. म्हणजे अचानक 3 पट नागरिक कुठून वाढले? मग मला असा संशय येतोय की हे जे बिलाच्या सेटलमेंट होतात, कारण महापालिकेची जेव्हा बिलं जनरेट होतात आणि त्याच्यानंतर जेव्हा बिलं कमी करण्याच्या नावाने जे इथले कोणी लोक सेटलमेंट करतात किंवा बिलं कमी करून देतात, ती बिलं महापालिकेला त्याची ताळेबंद सादर करण्यासाठी जे लोक प्रामाणिकपणे बिलं भरतायत त्यांच्यामध्ये तर ही बिलं ॲड केली जात नाही आहेत ना. हा माझा प्रश्न आहे. प्रशासनाला माझा प्रश्न आहे, महापालिका आयुक्तांना माझा हा प्रश्न आहे की दिवा शहर हे ठाणे महानगरपालिकेत येतं. आम्हाला तुम्ही ठाणे महानगरपालिकेत गणत असाल तर सर्वसामान्य ठाणेकरांप्रमाणे आम्हालाही न्याय मिळाला पाहिजे ना. दिवेकर वेगळा कशासाठी? दिवेतल्या नागरिकांनी काय केलं आहे? हा माझा प्रश्न आहे. बाकी तुम्हाला अजून काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारा. ठाणे महापालिकेच्या पाणी खात्याची जी ही लूट दिसून येते, तर यानुसार तुमचा पुढील अजेंडा काय असेल? बघा, आता हा जो विषय आहे, हा विषय आता आम्ही आमचे शहराध्यक्ष आहेत, सन्माननीय आमचे नेते राजूदादा पाटील आहेत आणि जिल्हाध्यक्ष आमचे जे आहेत अविनाशदादा, यांच्याशी आम्ही हा विषय बोलणार आहोत. कारण मला असं वाटतं की हा खूप मोठा भ्रष्टाचार आहे. मग हा वैयक्तिक लेवलला आहे का महापालिका जाणून बुजून दिव्याकडून हा कर असा वसूल करते? हा जर असा प्रकार होत असेल तर मला असं वाटतं की दिवा शहर, दिव्यातला एक नागरिक म्हणून मला या विषयावरती आवाज उठवणं गरजेचं आहे. तर मी आमच्या नेत्यांना या संदर्भातली कल्पना देऊन त्यांच्यासोबतच आम्ही आयुक्तांची भेट घेणार आहोत आणि या संपूर्ण प्रकरणावरती चौकशी नेमण्यात यावी की दिव्यामध्ये कशा पद्धतीची पाणी बिलं वसूल केली जात आहेत, याचा पूर्ण जो चौकशी आहे तो करण्यात यावा अशी मागणी आम्ही करणार आहोत.
तर यावरून असं समजायचं आम्ही की काही जी ज्यांना कोणाचा तरी आशीर्वाद आहे अशी काही वर्षानुवर्ष बिलं न भरणारी माणसांचा जो बॅकलॉग आहे तो दुसऱ्याकडनं कव्हर करायचा असं म्हणावं लागेल. मला असं वाटतंय, कारण काय आहे की जर असं नसेल, कारण ज्या लोकांना आम्ही भेटतो, ज्या व्यक्तीने 1,96,000च बिल दिलंय आणि तो इतक्या स्ट्रॉंगपणे या सर्वसामान्यांना सांगतो की नाही तुम्हाला हे भरावंच लागेल, आणि त्याच लोकांना जेव्हा आम्ही जाऊन भेटतो आणि आम्ही त्यांना मुद्देसूद या गोष्टी पटवून दाखवतो, तेव्हा तेच बिल ती लोक जर 87,000 88,000 करून देतात, याचा अर्थ हा पैसा त्यांना माहिती आहे ना की कुठे जातोय. जर एक सर्वसामान्य माणूस, आज काय होतंय, मला नागरिकांनाही हे सांगावं असं वाटतं की तुम्ही जेव्हा लाईटचं बिल 1 महिन्याचं वाढवून येतं तेव्हा तुम्ही जो तिथे त्या वीज कार्यालयामध्ये जाता आणि तुम्ही विचारता, तसं ही सार्वजनिक जबाबदारी आहे. आपण 60-70 बिल्डिंग आहोत, तर 60-70 बिल्डिंगमधल्या रहिवाशांनी जी कोणी 10 माणसं त्यांनी हे चेक करायला पाहिजे की बाबा आपलं मागील रिडिंग आणि पुढील रिडिंग हे सारखं पडतंय की नाही पडतंय, त्याच्यामध्ये कुठे काही ताळेबंद बसतोय की नाही बसतोय, हे आपणही नागरिक म्हणून बघणं गरजेचं आहे. कारण नाहीतर हे असेच लुटत राहतील. हे आपलं रक्त पिणं कधीच सोडणार नाहीत, कारण दिवा हे फक्त आणि फक्त पैसे खाण्याचं कुरण आहे आणि आपण त्यांच्यासाठी जनावरं आहोत. याच्यापेक्षा जास्त आपल्याला ते काहीही समजत नाहीत. हा माझा ठाम आरोप आहे. धन्यवाद. मला सर्व दिवेकरांना आपल्या सर्वांच्या माध्यमातून हे आवाहन करायचं आहे की तुमच्या सोसायटीमध्ये जर अशा पद्धतीची बिलं जर येत असतील ज्याची रीडिंग मॅच होत नाही आहेत आणि तुमच्याकडून जबरदस्तीने जास्त बिलं वसूल केली जात आहेत, तर तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याशी किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमच्या कार्यालयाशी संपर्क साधा. तुमची बिलं घेऊन या. आम्ही नक्कीच या अन्यायाविरुद्ध तुम्हाला न्याय मिळवून देऊ. इतकंच मी आपल्या सर्वांना आवाहन करेन. मला सर्व दिवेकरांना आपल्या सर्वांच्या माध्यमातून हे आवाहन करायचं आहे की तुमच्या सोसायटीमध्ये जर अशा पद्धतीची बिलं जर येत असतील ज्याची रीडिंग मॅच होत नाही आहेत आणि तुमच्याकडून जबरदस्तीने जास्त बिलं वसूल केली जात आहेत, तर तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याशी किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमच्या कार्यालयाशी संपर्क साधा. तुमची बिलं घेऊन या. आम्ही नक्कीच या अन्यायाविरुद्ध तुम्हाला न्याय मिळवून देऊ. इतकंच मी आपल्या सर्वांना आवाहन करेन.